नमस्कार, मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाईन सर्जन, विश्व हॉस्पिटल बीड. त्याप्रमाणे आपण प्रायमरी हेडेक्स बघितले, ज्याच्यामध्ये मायग्रेन, क्लस्टर हेडेक, टेन्शन हेडेक बघितले. त्याच्यामध्ये प्रायमरी प्रेझेंटेशनच हेडेक असतं आणि दुसरं म्हणजे सेकंडरी हेडेक, जे कॉजेस जे लीड करतात हेडेकसाठी. त्याच्यामध्ये खूप कॉमनली आहे ब्रेन ट्यूमर, इंटासेबल ब्लिडिंग म्हणजे मेंदूत रक्तस्राव झालाय, व्हिनस सायनस थ्रोम्बोसिस ही कॉमनली दिसून येतात. आता आपण कधी डॉक्टरकडे जायचं हा प्रश्न विचारूया. त्यामध्ये रेड फ्लॅग सायन्स म्हणजे काय, की आपण बरेचदा बघतो की पेशंट मला म्हणतो की 6 महिन्याचं डोकं दुखतंय माझं आणि तो त्याला दुर्लक्षित करतो. नाही, माझं नेहमीच डोकं दुखतंय, मी मेडिकलवर जातो, 2 गोळ्या घेतो, मला बरं वाटतं. पण जी डोकेदुखी आहे, जी मोर दॅन 6 महिन्यापासून आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली मळमळ उलटी होते, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी चेंजेस येतात. कालच एक पेशंट आला माझ्याकडे, जो म्हणाला की सर, माझं डोकं दुखतंय आणि डोकं दुखल्यावर मला विसरबोधपणा येतो, मला काहीच कळत नाही. मी त्याच्या घरच्याला विचारलं, हो म्हणे सर, डोकं नेहमी दुखतं त्यांचं, पण विसरबोधपणा हा कधी आला नाही त्यांचा वगैरे. तर आपण त्याला इमर्जन्सी इव्हॅल्युएट केलं, त्याच्यामध्ये आपण त्याचा MRI करून घेतला आणि त्याला दिसलं की हा मेंदूचा एक त्याला आजार आहे. तर अशा जी लक्षणं आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला डोकेदुखी कंटिन्युअसली, मळमळ, उलटी, दिसायला त्रास होणं, चालताना बॅलन्स आउट होणं वगैरे, त्यानंतर त्याला बोलण्यात अडखळतेपणा येणं, हे कॉमनली आजार जे आपण डॉक्टरला पटकन दाखवले पाहिजेत, त्याचं निदान केलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य तपासण्या केल्या पाहिजे. तर हा जर विचार केला, ही डोकेदुखी जो आजार आहे, तो हा साधारणतः सामान्य आहे, पण त्याची वेळेस गंभीरता ओळखणं हे गरजेचं आहे. त्याच्यावर दुर्लक्ष करणं योग्य नाहीये. आणि डोकेदुखी जर आपल्या साधारणतः आपलं आयुष्य डिस्टर्ब करते, आपली रोजची लाईफस्टाईल डिस्टर्ब करते, झोप येत नाही, चिंता आहे, टेन्शन वाढत चाललंय याच्यामुळे, डॉक्टरांना नेहमी दाखवणं गरजेचं आहे. तर असेच व्हिडिओ आपण बघत जाऊया आणि आपल्या आजूबाजूच्या कोणाला डोकेदुखीचा आणि तुम्हाला सुद्धा डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.